लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। व्यवस्थित आणि आपण ज्या दारात बसले महादेवाच्या मंदिराच्या, महादेवाच्या आशीर्वादानं आणि माझ्या मोठ्या भावाच्या आशीर्वादाने, आई वडिलाच्या आशीर्वादाने, आणि खरंच आज जे आपले अविनाश भाऊ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे ते आज जिल्हा अध्यक्ष, म्हणजे ते एक राज्यमंत्रीच्या लेवलचं त्यांचं पद आहे. आणि माझे सहकारी मित्र सचिन भाऊ, ते मित्र म्हणून खुर्चीची काही कदरच कळणार नाही आपल्याला, ते आज बांधकाम सभापती जिल्ह्याचे. आणि तसेच समाज कल्याणचे सभापती 100% साहेब, ते आपले पाहुणेच आहे, त्याच्यात बी काही विषय नाही. तसेच मग सहकारी मित्र धामणे साहेब, रतन भाऊ बत्तीशे, गायके साहेब, सर्वच पदाधिकारी आणि गजानन भाऊ बोंबले, त्यांचं नाव तुम्हाला सांगायचं काम नाही, सर्वच पदाधिकारी. त्याच्यानंतर तुम्हाला खरं सांगता भाऊ, मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, मला ग्रामपंचायत सदस्य बी व्हायची अपेक्षा नाही. फक्त हा गाडा चालत राहावा आणि चांगलं काम आपल्या हातून घडावं. पण खुर्च्या कोणाला द्यायचं बटन दाबत सांगत आपण दे, तुम्ही मला पाहिला चहाचा मी घेतलं ना. माझं एकच अपेक्षा आहे की माझं गाव सुधारावं. याच्या गावाची परिस्थिती, MIDCचं पाणी असेल, ड्रेनेज असेल, लाईट असेल, रोड असेल, फक्त याच्यासाठी याच्यात यायचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी प्लॉटिंगच्या व्यवसायात गेलो, समस्या समोर यायच्या, सहसारणाला उभं राहा, ग्रामपंचायतला उभं राहिलो पहिल्या वेळेस, निवडून आलो. त्याच्यानंतर जशी खुर्ची धरली, खुर्ची काही मला सोडेल नाही, मी खुर्ची सोडायला तयार आहे. आणि यावेळेस नक्कीच आपल्या तालुक्याचे आमदार प्रशांतजी बमसाहेब, तुमच्या लक्षात घ्या, तुमच्या विश्वासानं आणि त्यांचा विश्वास माझ्यावर किती असेल बघा. जर साहेब बोलल्या तर आम्ही या पक्षातून त्या पक्ष, विश्वास हा साऱ्यात मोठा असतो. ज्या टायमाला त्या व्यक्तीनं आपलं तिकीट द्यायला शक्य नसतं, लोक रात्रभर थांबतात तरी BJPचं तिकीट भेटत नाही. पण आता आम्हाला असं BJP तिकीट आलं, आमदारकीचं आलं काय, म्हणजे आज आपल्या पदाधिकाऱ्याची ही परिस्थिती झाली. पण अपेक्षित एक पण नाही. एकदा जर एक व्यक्ती फायनल केला तर त्या व्यक्तीला बिगर चहा पिता मतदान पडतं. दुसऱ्या पक्षात तसं नाही, ओढता रात्री जाईल तिकडं ते सांगेल इकडे ते, तसं काहीच नाही. आता हे सर्व आपले जे पदाधिकारी आमच्या माझ्या समोर जे प्रक्रिया आहे आणि सरळ पद आहे, फक्त एका तासात डिक्लेअर केले आणि त्या खुर्चीवर सर्वजण आपले पदाधिकारी विराजमान झाले. आणि तुम्ही
मला जे काही दिलेलं फक्त तुमचं आहे, ते माझं नाही. खुर्ची असेल काय जे असेल, आणि ते माझ्यामुळं तुमचा विकास करणार आहे आणि तुमच्यामुळे माझा विकास होणार आहे. एक दुआ आहे साहेब, ही जी जनता आहे जे मतदान पडायचं कारण आहे, माझा त्यांच्यावर इतका विश्वास आहे की त्यांना जर दुसरे बी घेऊन गेलं तरी मतदान मलाच करू शकते. आणि त्यांचा नाव आहे भरकुडा गेलं तरी आपलंच आहे. त्याच्यामुळं एवढंच बोलतो, थांबतो. सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजय असो. संत रविदास महाराज की जय. अमोल भाऊ तुम आगे बढ़े, हम तुम्हारे साथ हैं. एक दोन सर्व मी अमोल भाऊंना विनंती करतो की जिल्हा परिषद अध्यक्ष श्री आमदार अमोल भाऊ टक्के साहेबांचं स्वागत. अर्थ व बांधकाम सभापती अजिनाभाऊ दामणे यांचा सत्कार गणेश भाऊ साखरे करतील. आपल्याकडे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भाऊ तुमच्या मी सर्वप्रथम या सर्व वाढदिवसानिमित्त अमोल भाऊंना कोटी कोटी शुभेच्छा देतो. चर्मकार उठाव संघाच्या वतीने संपूर्ण समाज त्यांच्या सोबत आहे आणि त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे. आणि समाजामध्ये त्यांनी सर्वांना पुढं आणलंच आहे. इथून पुढं ते सुद्धा काम करत आहे. मी एवढं सांगू इच्छितो की अमोल भाऊंचा स्वभाव हा खूप वेगळा आहे आणि भविष्यामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये ज्या वेळेस एसीची जागा निघेल, आरक्षित जागा निघेल आणि त्या ठिकाणी गंगापूर तालुक्याचे भावी आमदार म्हणून त्या ठिकाणी ते 100% निवडून येतील, ही आमची गॅरंटी आहे. उठाव संघाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. तसेच कामगार वसाहत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गोरगरिबांची घरं झालेली आहेत, तर काय सांगाल? अमोल भाऊंचा हा खूप मोठा योगदान आहे की गोरगरिबांना ते कुठल्याही पद्धतीने वापस पाठवत नाही. जे असन ते द्या आणि आपलं स्वतःचं घर करा, म्हणून एवढा मोठा पाठबळ आज अमोल भाऊंना आहे आणि खूप मोठा आशीर्वाद आज या ठिकाणी जनतेचा त्यांना आहे. त्यामुळं अमोल भाऊंना या वाढदिवसाच्या त्याच खूप मोठ्या शुभेच्छा आहे. तसेच त्यांचा वाढदिवस आहे, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. साहेब काय सांगाल, आज तुमचा वाढदिवस आहे. आज गोरगरीब कुटुंबातील कामगार वसाहतील 12-12 घंटे ड्युटी कामगार आज तुमच्या वाढदिवसाला सामील झालेला आहे. तसेच राजकीय क्षेत्रातील लोकही बी आलेले आहेत, तर काय सांगाल? आज वाढदिवस महत्वाच्यापेक्षा हे जे गोरगरीब जनता आहे आणि जे आमचं गाव आहे महत्वाचं कमळापूर जोगेश्वरी राजनगाव, हे सर्व त्यांच्या आशीर्वादानं आहे आणि सर्व त्यांचंच आहे. त्याच्यामुळं त्यानं माझा वाढदिवस साजरा सर्व करीत आहे. त्याबद्दल खरंच आनंद होतो आणि सर्व जनतेला माझ्या वाढदिवस निमित्त त्यांना शुभेच्छा देतो. तसेच आपण कशा प्रकारे त्यांचा आभार मानणार? ते ना आता म्हणजे काहीच असं सुरुवातीपासून जो मी ग्रामपंचायत सदस्य झालो तेव्हापासून जर पाहिलं तर लगेच सरपंच झालो, आता जिल्हा परिषद सदस्य झालो आणि प्रशांत आमदार साहेब या तालुक्याचे गंगापूर त्यांच्या तिकिटामुळं आणि त्यांच्या आशीर्वादाने संघटनानं आज मी इथं जिल्हा परिषद सदस्य झालो उभा आहे आणि सदस्य पण झालो आणि सर्वच जनतेचा तर आहेच आहे आशीर्वाद. त्याच्यामुळे आज हे जे पद आहे त्यांच्याच आशीर्वादाने
तसेच आपला हा किती वाढदिवस आहे? 38वा. तसेच आज आपले मोठे बंधू किशोर भाऊ आपल्यात नाही, कसं वाटतं आपल्याला? किशोर भाऊने खूप वाईट वाटतं, पण आज जे जनतेच्या आशीर्वादाने त्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला वाढदिवस साजरा करीत आहे. पण खरंच मनात लय मोठं दुःख आहे, पण दुःख न दाखवता आपण थोडंफार सहन करून कुठंतरी आपली नवीन वाटचाल करीत आहे. हे कायमचं दुःख आहे, ते काही असं एक दिवसाचं या आज बोलल्यानं नाही होणार, हे आयुष्यभरचं दुःख आहे. भाऊ, आज वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आले? आज कार्यक्रम जे आहेत आपण मी जास्त बोलत नाही, पण आज जे जे कार्यक्रम आहे ते तुमच्या समोर आहे, एवढंच बोलतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. सन्माननीय अमोल लोकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व त्यांच्या जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, अध्यक्ष, सभापती, मी फार काही बोलणार नाही, परंतु अमोल भाऊ आपला खूप खूप शुभेच्छा. आणि शुभेच्छा मी तुम्हाला द्यायच्या होत्या, त्या शुभेच्छा मी तुमच्या मागच्या वाढदिवसाला दिल्या. सभापती होईल म्हटलं तर त्याच्यात सचिन भाऊ झाला, बांधकाम सभापती, तेही माझा मित्रच झाला. परंतु त्यातला सगळ्यात मोठा फरक हा झाला का तुम्ही दोघंही दुसरीकडून झाले. चला ठीक आहे, तुम्हाला पुरेशा एकदा शुभेच्छा. आणि अमोल भाऊ ऐकूनचा भावनेच्या मी प्रार्थना करीन आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या मनात असलेल्या पूर्ण इच्छा आता मी बोलून दाखवत नाही, परंतु देवाच्या मी प्रार्थना करीन त्या सर्व पूर्ण हो, एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे साहेब, सभापती सचिन सोनटक्के साहेब, जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ, अमोल भाऊचं प्रेम त्याच्यातून आपणही सर्व चांगल्या संख्येने उपस्थित आणि अध्यक्ष साहेब अमोल भाऊचं प्रेम अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं की ते सगळ्यात जास्त मताने निवडून आले जिल्हा परिषदेला. आपण सर्वजण असंच त्यांच्यावर प्रेम करत राहावं. आताच भाऊने सांगितलं की आमच्या मनातल्या शुभेच्छा पुढच्या पण त्यांनी तुम्हाला दिल्या, पण ते तुमच्या कानात सांगणार आहे. तर तशाच आमच्या शुभेच्छा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या काळात आपली अशीच प्रगती होत राहो, आपले स्वप्न, आपलं आरोग्य चांगलं राहो अशा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपण सर्व अमोल भाऊला शुभेच्छा देण्यासाठी आलात, आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. अमोल भाऊ लोकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि कैलास भाऊनी जरी अधुरा शब्द सांगितला असेल इच्छा का बाबा मी मागल्या बड्डेला सांगितलं होतं का तुम्ही पुढल्या बड्डेपर्यंत सभापती व्हायसान, जिल्हा परिषद मेंबर व्हायसान, पण मी आता शब्द देतो आजच्या 4 वर्षांना तुम्ही गंगापूरचे आमदार बी व्हायसान. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. अध्यक्ष साहेब, सभापती साहेब, सर्व जिल्हा परिषद सदस्य, या ठिकाणी अमोल भाऊच्या प्रेमाखातर उपस्थित असलेले हे सर्व त्यांचे मित्र, आप्तेष्ट, महिला भगिनी. खरं म्हणजे अमोल भाऊचा वाढदिवस 8चा होता, त्याला 10 वाजत आले आणि 10 वाजतापासून पाहतो मी एवढेच लोक आहेत, म्हणजे गर्दी येतात जातात, हे लोक एवढे थांबून आहेत. तर हे अमोल भाऊवरचं प्रेम आहे. आणि अमोल भाऊ जे आहेत अत्यंत या भागाचे कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य आहेत. लोकांचं प्रेम त्यांच्यावर असल्यामुळं त्यांना आमच्या महाराष्ट्राचं आता जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत सर्वाधिक मतं त्यांना पडलेली आहेत, सर्वाधिक मताच्या लीडनं ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता जे आम्ही गाणं लावलं आहे की आमच्या पब्लिकचा विश्वास आणि अमोल भाऊ श्वास, त्या पद्धतीनं तुम्ही चांगलं काम करत आहात आणि असंच काम तुमचं या भागात व्हावं, आमच्या तालुक्यात व गंगापूर तालुक्यात आणि गंगापूर तालुक्याच्या विकासाला तुमचा हातभार लागावा अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला उत्तम आरोग्य मिळावं, आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मरुत से किरत बड़ी बिनपंख उड़ जाए, मरुत तो जाती रहे मगर किरत कब ना जाए.
पुत्र असावे ऐसा गुंडा की ज्याचा असावे त्रिलोकी झेंडा. आणि ह्या म्हणीप्रमाणे ज्याचा त्रिलोकी झेंडा असावे तर राज्यात सर्वात जास्त मताने निवडून येणारे जिल्हा परिषद मेंबर अमोल भाऊ आहे. अमोल भाऊचं कार्य जर सांगायचं असेल, जसे ते वरून दिसतात दिलखुलास हास्य व्यक्तिमत्व, तसेच त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचा कधी कोणाबद्दल दोष सुद्धा नाही. थोडासा जर किस्सा सांगायचं जर म्हटलं तर माझा मतदारसंघ आंबेलोळ येतो आणि आंबेलोळ गटामध्ये राजनगाव जोगी कमळापूर या परिसरामध्ये 10,000 मतदान येतं. तर मी अमोल थोडं सहज म्हटलो, भाऊ मला तर 22-23 गावं तिकडे फिरायचं आहे, इकडे कसं करू? तर त्यांनी सांगितलं, रतन भाऊ तुम्ही उमेदवार नाही, मी पण उमेदवार नाही, आपला उमेदवार फक्त कमळ आहे आणि कमळालाच मतदान मागणार आहे. तर मला त्यांनी फार क्वचित 1-2 सभा घ्यायला लावल्या आणि अमोल भाऊचं सहकार्य एवढं आज मी तुमच्यासमोर मांडतो की अमोल भाऊने मला 3 वेळेस विचारलं, तुम्हाला जर वैयक्तिक जरी काही अडचण असेल तर भाऊ मला कधी पण सांगा, मी तुमच्यासाठी अहोरात्र उभा आहे. तर अशा या व्यक्तिमत्वाला माझा सलाम आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना ह्या शुभेच्छा देतो की तुमचं उत्तर प्रगती हो, निरोगी आयुष्य राहो. आणि गायके साहेबांना सांगितलं की त्यांना आमदार तर 100% त्यांनी आमदार हो, पण बम साहेब खासदार झाल्यानंतर त्यांचा नंबर लागेल. धन्यवाद. लाडके आज ज्यांचा वाढदिवस अमोल भाऊ लोहकरे, एकदम प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. कारण राजकारण लोकांची अडचण अशी होती, कधी कधी वाढदिवस ज्याचा राहतो त्याचा प्रेमळ नसलं तरी त्याला प्रेमळ व्हावं लागतं. पण असं योग क्वचित येतो की खरंच हा माणूस प्रेमळ आहे, म्हणूनच ह्या महाराष्ट्रात सर्वाधिक मताने ते निवडून आला. आणि राजकारणाची सुरुवात आमची, मी असेल, कैलासराव असेल, हिवाळे, गायके पाटील, आम्ही सर्वच मंडळी अविनाश भाऊच्या आम्हाला ज्येष्ठ आहे त्यांच्या नेतृत्वात आम्ही ज्या पक्षाचं काम करत होतो, हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने बऱ्याच चढ उतार पाहिले. आणि त्या चढ उतारात एक दुसऱ्याला खंबीरपणे धीर द्यायचं काम आम्ही सगळ्यांनी केलं. राजकारणात राजकारण करताना असंच चेष्टा करत करत आम्ही दोघं एकमागे एक सरपंच झालो. विचार नव्हता केला, ते मला म्हणायच्यावर जिल्हा परिषद लढायची. मी लांबून भाऊ तुम्हाला फक्त औपचारिकता आहे, आमच्यासारख्याला संघर्ष करावा लागतो. त्याचं कारण आहे की अमोल भोलं देवांचे गिफ्ट दिलं आहे की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर, ते आमच्यात नाही आहे. कारण कधी कधी आणि वागताना रागवून चिडून बोलतो, मनात काही राहत नाही पण पेशन्स नाही राहत. पण देवाने सगळ्याला ती संधी नाही दिली. अमोल भाऊ सारख्या प्रेमळ माणसाला ते वाट्याला आला, आम्ही त्याच्यातच समाधानी आहे. सगळ्यांनी कोणी आमदार हो, खासदार हो अशा शुभेच्छा दिल्या, त्या सगळ्या शुभेच्छा त्यांच्या होच. पण सर्व महत्त्वाची भूमिका शुभेच्छा म्हणजे त्यांच्या व त्यांच्या परिवाराचं आरोग्य निरोगी आणि सुखमय जावं अशी मी शुभेच्छा देतो. जेणेकरून अमोल भाऊ व्यवसाय जरी करीत असेल प्लॉटिंगचा, त्याच्यात सुद्धा त्यांनी एक हिताचं काम करत समाजकारणाचा वशा धरून गोरगरीब लोकांचे घरं कशी होतील त्यासाठी ते या व्यवसायात आले. आणि पैशाला महत्त्व न देता आडीनडीच्या लोकाला घर कसं होईल, प्लॉट कसं होईल याच्यासाठी त्यांचे कायम प्रयत्न चालू राहते. अशा माणसाला देव कधीही कमी पडू देणार नाही. मी आई तुळजा भावनेला उदंड आयुष्य व्यवसायावर त्यांना लाभो असं आई तुळजा भावनेला प्रार्थना करतो व थांबतो. सर्व महामानवांना या ठिकाणी वंदन करून माझे जिल्हा परिषदचे सन्माननीय सहकारी सदस्य, आमचे गेल्या कित्येक वर्षापासूनचे मित्र असलेले सन्माननीय अमोल भाऊ लोहकरे यांचा वाढदिवस आज राजनगाव या गावामध्ये सर्व मित्रमंडळीच्या सहकार्यातून अत्यंत आनंद उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आत्ताच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केला, शुभेच्छा दिल्या, असे आमचे जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती सन्माननीय सचिन बोगरड, समाज कल्याण खात्याचे सभापती सन्माननीय बालाजी सोनटक्के साहेब, जिल्हा परिषदचे आमचे सहकारी सदस्य सन्माननीय रतनदादा बत्तीसे, सन्माननीय अजिनाथ भाऊ धामणे, सन्माननीय आमचे आदरणीय मनोज भाऊ गायके, अमोल पाटील मलिक,
व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे अमोल भाऊची सगळी तरुण मंडळी, सहकारी मित्रमंडळी, त्याचप्रमाणे त्यांना सर्व आयोजक मंडळी, सूत्रसंचालन करणारे सगळे नेते मंडळी, अमोल भाऊ प्रेम करणारी राधनगाव आणि पंचक्रोशीतून वेगवेगळ्या पक्षातून या ठिकाणी उपस्थित सगळे आमचे सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी अमोल भाऊ लोकरे यांचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष या नात्याने सर्व पदाधिकारी, सदस्य या सर्वांच्या वतीनं त्यांना मी या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा देतो. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येत असताना अमोल भाऊचे अनेक बोर्ड बघितले, परंतु त्या बोर्डवर कितवा वाढदिवस येत मला काही कळत नाही. वय काही दाखवून ठेवलं काय, आणि म्हणून जेवढा काय वाढदिवस असेल त्या वाढदिवसाच्या मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमचे जुन्या पक्षातले मित्र आदरणीय कैलास भाऊ हिवाळे म्हटले की अमोल भाऊ आणि आदरणीय सचिनदादा हे वेगळ्या पक्षातून त्या ठिकाणी जाऊन पदाधिकारी झाले. त्यांच्यात माझा पण नंबर आहे, ती विसरून गेली बोलता म्हणजे कैलास हिवाळे, आदरणीय सचिन भाऊ, अमोल भाऊ आणि अविनाश पुढे गरांडे आम्ही एकाच पक्षात एकाच पार्टीत काम करत होतो. परंतु आम्ही थोडीशी जागा चालली, बाजूला झालो आणि मोठमोठे पदं आम्हाला मिळाली. आम्ही का बाजूला झालो आणि आम्ही का पदाधिकारी झालो याचा विचार तुम्ही करा. तुम्ही बी थोडीशी जागा सोडा, तुम्हालाही काहीतरी चांगलं पद भेटत बरोबर केलं. आणि म्हणून परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. या निमित्ताने मी एवढंच या ठिकाणी सांगल. आदरणीय अमोल भाऊ आमचे अनेक वर्षाचे मित्र आहेत, अत्यंत सुस्वभावी आणि सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना सोबत घेऊन सर्वसामान्य गरीब जनतेचा आपण देणेदार लागतो, सर्वसामान्य घटकाचा आपण देणेदार लागतो. हे उदात्त भावना आमचे अमोल भाऊ या ठिकाणी निभावत आहेत. आणि निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या मर्द अशा दोस्ताचा अभिमान आहे की जो सर्वसामान्य लोकांच्या कुटुंबाच्या उद्धारासाठी त्यांना मदत मिळावी यासाठी जगतो आहे. आणि म्हणून ग्रामपंचायतचे सदस्य असेल, ग्रामपंचायतचे सरपंच असेल, एक एक टप्पा आमचे आदरणीय अमोल भाऊ पार करत आहेत. मागील वर्षी देखील त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही शुभेच्छा दिल्यात. आजही आमच्या काही मित्रांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. कोणी आमदार व्हा म्हणलं, कोणी खासदार व्हा म्हणलं. अजून माझा नंबर बाकी आहे. तुम्ही कसं काय बरी दुसरी करू लागली? कारण मी यांच्या सगळ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहे. खासदार केले होतो मी तुमच्यामध्ये, आमदार केले वैदापूरमध्ये बरोबर आहे का? असं मित्रमंडळ आहेत, सगळ्यांनी सहकार्य या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय अमोल भाऊंना पुढं काय भेटेल हे परमेश्वर या ठिकाणी आहे लक्ष द्यायला. परंतु किमान या पंचवार्षिकमध्ये ते ज्या जिल्हा परिषदेचे सदस्य झाले या गटातून, त्या गटाला एखाद्या आता नाही त्यांना एखादं पद मिळालं, किमान 2.5 वर्षानंतर एखादं सभापती पद काय मिळालं तर हरकत नाही. आरक्षण तर एसटीचं अध्यक्षपद 2.5 वर्षानंतर सुटण्याचा लाल दिवाय तुम्हाला येऊ शकतो मानवाला, बरोबर आहे की नाही? कोणाच्या नशिबात काय बघितलं आहे. आणि म्हणून निश्चितपणे या पदाला न्याय देण्याचं काम या 5 वर्षामध्ये अमोल भाऊ करतील. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुमच्या दारात हजर आहेत, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तुमच्या दारात हजर आहेत. आणि मला वाटतं या ठिकाणी आशिया खंडामधल्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या पंथातला सगळ्यांना निभावणारा हा मतदारसंघ आहे. आणि म्हणून विकासाचा मोठा वाव तुमच्या या राजनगाव शिंदकुंजी मतदारसंघात आहे. अमोल भाऊने सांगितलं की मला वेळ नाही, परंतु जेवढं काय देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न या राजनगाव शिंदकुंजी गावामध्ये करा. आणि म्हणून आगामी काळामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, ड्रेनेज असेल, वेगवेगळ्या सुविधा देण्याचं काम माझ्यासह सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी अमोल भाऊच्या गटामध्ये भरभरून निधी देऊ असाही शब्द आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने देतो. आणि आदरणीय अमोल भाऊ यांचं भावी आयुष्य अत्यंत निरोगी, उत्तम, त्यांच्या इच्छा अपेक्षा मनामध्ये काय आहेत काय नाही माहिती नाही, कारण ते बोलतात कमी नुसतं असतात थोडंसं, बरोबर आहे. मला पण माणसाची जाण आहे, मी आरोग्य खात्याचा सभापती राहिलेली आणि म्हणून कमी बोलणं, गोड बोलणं आणि जास्त काम करून घेणं हा स्वभाव मला वाटतं आमचे मित्र आदरणीय अमोल भाऊचा आहे. आणि निश्चितपणे आगामी काळामध्ये या भागासाठी चांगलं न्यायदान करण्याचं काम अमोल भाऊ करतील एवढीच भावना व्यक्त करतो. तुम जीवो हजारो साल, साल के दिन हो 50,000. जय हिंद, जय महाराष्ट्र.